सुस्वागतम. संगीता मालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अर्थशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यावर जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते आपण आता पाहूया. व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते कळेल. प्रश्न पहिला, अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सांगा. की एक संकल्पना दिलेली आहे किंवा विधान दिलेलं आहे, त्याला अर्थशास्त्रामध्ये पारिभाषिक शब्द सांगायचा आहे. क्रमांक 1, परदेशी किंवा विदेशी कंपन्यांनी आपल्या देशात केलेली गुंतवणूक, त्याला म्हणायचं आहे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक. त्याला म्हणायचं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे प्रत्यक्ष परदेशातून आपल्या देशात आलेली गुंतवणूक. दुसरं विधान दिलेलं आहे, लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी सुरू करण्यात आलेला विकास कार्यक्रम, त्याला म्हणायचं आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम MSICDP. तिसरं विधान, आर्थिक विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सुलभ करणे, त्याला म्हणायचं आर्थिक पायाभूत सुविधा. वस्तू आणि सेवांचं उत्पादन करायचं किंवा विभाजन करायचं त्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा संरचना लागते त्याला म्हणायचं आर्थिक पायाभूत सुविधा. 4, स्वयंसहाय्यतेचे मूल्य प्रोत्साहित करणे, लोकशाही समता आणि एकता जपणे, याला म्हणायचं सहकार चळवळ. अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सांगितलेले आहेत विधानाबद्दल. 1 गुणांचा हा प्रश्न असतो. यानंतर प्रश्न दुसरा आहे, विसंगत शब्द ओळखा. शब्दांचा एक गट दिला आहे, त्या गटामध्ये कोणता विसंगत किंवा वेगळा घटक आहे तो ओळखायचा आहे. नंबर 1, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, कोरडवाहू जमीन, भांडवलाची कमतरता, अभियांत्रिकी. या गटात न बसणारा शब्द आहे अभियांत्रिकी, कारण शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, कोरडवाहू जमीन, भांडवलाची कमतरता शेतीशी संबंधित आहे, अभियांत्रिकी नाही. 2, पर्यटन, बँकिंग, वाहन उत्पादन, विमा, याच्यामध्ये वाहन उत्पादन हा विसंगत घटक आहे. 3, पुणे, हैदराबाद, नाशिक, नागपूर, यात हैदराबाद वेगळा घटक आहे. 4, क्रमांक 4, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुलभ केंद्र मैत्री, विशेष आर्थिक क्षेत्र सेज, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC. या गटात न बसणारा आहे शब्द विसंगत घटक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC. 5, प्राथमिक शिक्षण, आतिथ्य सेवा, उच्च शिक्षण, कौशल्याधिष्ठित शिक्षण. या गटात न बसणारा शब्द आहे विसंगत आतिथ्य सेवा. प्रश्न क्रमांक 3, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि स्पष्ट करायला 2 गुण, म्हणजे 2 गुणांच्यासाठी एक संकल्पना परीक्षेला येते. 1, यंत्रमानव तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 2, प्राजक्ता व तिचे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत 8 दिवस समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले. 3, लातूरचा प्रवीण मुंबई येथे चित्रपट सृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करतो. 4, चंद्रपूरची राणी गोंद ही मुंबई गोवा जहाजावर जहाज सुंदरी म्हणून काम करते. आता या उदाहरणांच्या आधारे आपण संकल्पना ओळखून स्पष्टीकरण करूया. त्यातली पहिली संकल्पना आहे, यंत्रमानव तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. उदाहरणातील संकल्पना प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक FDI म्हणतात त्याला. संकल्पनेचे स्पष्टीकरण, परदेशातील व्यक्तीने किंवा संस्थेने दुसऱ्या देशात उद्योगात केलेली गुंतवणूक म्हणजे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक होय. 2 गुणांच्यासाठी हा प्रश्न येतो. नंबर 2, प्राजक्ता व तिचे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत 8 दिवस समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले. उदाहरणातील संकल्पना पर्यटन. संकल्पनेचे स्पष्टीकरण, आनंदासाठी किंवा व्यवसायासाठी काही कालावधीसाठी दुसऱ्या ठिकाणी केलेला प्रवास व वास्तव्य म्हणजे पर्यटन होय. क्रमांक 3, लातूरचा प्रवीण मुंबई येथे चित्रपट सृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करतो. उदाहरणातील संकल्पना मनोरंजन उद्योग. संकल्पनेचे स्पष्टीकरण, मनोरंजन उद्योग हा सेवा क्षेत्राचा महत्त्वाचा घटक आहे. मनोरंजन उद्योगात चित्रपट निर्मिती, दूरदर्शन, वर्तमानपत्रे इत्यादी उद्योगांचा समावेश होतो. मनोरंजन उद्योग क्षेत्रात विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध असतात.
4. चंद्रपूरची राणी गोंड ही मुंबई गोवा जहाजावर क्रूज शिप जहाज सुंदरी म्हणून काम करते. उदाहरणार्थील संकल्पना आतिथ्य सेवा. संकल्पनेचे स्पष्टीकरण. आतिथ्य सेवा हा सेवा क्षेत्राचा महत्त्वाचा घटक आहे. आतिथ्य सेवा क्षेत्रात क्रूज शिप, उपहारगृह, हवाई प्रवास, कार्यक्रमांचे व्यवस्थापन इत्यादी उद्योगांचा समावेश होतो. आतिथ्य सेवा क्षेत्रात विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध असतात. आतिथ्य सेवा क्षेत्र ग्राहकांच्या समाधानावर विशेष भर देते. क्रमांक 5 आहे फरक स्पष्ट करा. 2 गुणांच्यासाठी येतो. 1. आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा. दुसरा फरक आहे शेती क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. तिसरा पर्यटन आणि आतिथ्य सेवा. चौथा शिक्षण आणि आरोग्य सेवा. फरक स्पष्ट करूया. 2 मुद्दे लिहायचे 2 गुणांच्यासाठी. एका भागात आर्थिक पायाभूत सुविधा, दुसऱ्या भागात सामाजिक पायाभूत सुविधा. फरक लिहिण्यासाठी पहिल्यांदा मुद्दा लिहायचा अर्थ, त्याला 1 गुण असतो. वस्तूंचे आणि सेवांचे उत्पादन आणि वितरण सुलभ करणाऱ्या पायाभूत सुविधा म्हणजे आर्थिक पायाभूत सुविधा होत. मानवी जीवनाचा दर्जा सुधारणाऱ्या व आर्थिक विकासास चालना देणाऱ्या सुविधा म्हणजे सामाजिक पायाभूत सुविधा होत. दुसरा मुद्दा आहे उदाहरणे. ऊर्जा, वाहतूक, संदेशवहन इत्यादी आर्थिक पायाभूत सुविधांची उदाहरणे आहेत. आरोग्य, शिक्षण, मनोरंजन सेवा इत्यादी सामाजिक पायाभूत सुविधांची उदाहरणे आहेत. फरक आहे दुसरा शेतीचं क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. पहिल्यांदा लिहायचा अर्थ. पिकांच्या उत्पादनास सहाय्यभूत ठरणाऱ्या उद्योगांचे क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्र होय. ग्राहकांना सेवा देऊन त्यांच्या समाधानात वाढ करणाऱ्या उद्योगांचे क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र होय. दुसरा मुद्दा उदाहरणे. शेती, मासेमारी इत्यादी उद्योगांचा शेती किंवा प्राथमिक क्षेत्रात समावेश होतो. वाहतूक, संदेशवहन, पर्यटन इत्यादी उद्योगांचा सेवा क्षेत्रात समावेश होतो. फरक. पर्यटन सेवा एका भागात, दुसऱ्या भागात आतिथ्य सेवा. त्याचा अर्थ लिहायचा. पर्यटकांचे फिरणे व राहणे सुलभ करणाऱ्या सेवा म्हणजे पर्यटन सेवा होत. पर्यटकांचे फिरणे व राहणे सुलभ करणाऱ्या सेवांबरोबरच पर्यटकांचे खाणेपिणे, पर्यटकांचे मनोरंजन, पर्यटकांसाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन इत्यादी सेवा म्हणजे आतिथ्य सेवा होत. दुसरा मुद्दा व्याप्ती. पर्यटन सेवांची व्याप्ती तुलनेने मर्यादित आहे. आतिथ्य सेवांची व्याप्ती तुलनेने जास्त आहे. पुढचा फरक आहे शिक्षण सेवा आणि आरोग्य सेवा. अर्थ. शाळांची व महाविद्यालयांची उभारणी व शिक्षणाचा प्रसार, विद्यार्थ्यांचे हित इत्यादींशी संबंधित सेवा म्हणजे शिक्षण सेवा होत. दवाखान्यांची व इस्पितळांची उभारणी, वैद्यकीय सेवांचा प्रसार, रुग्णांचे हित इत्यादींशी संबंधित सेवा म्हणजे आरोग्य सेवा होत. दुसरा मुद्दा व्याप्ती. शिक्षण सेवांची व्याप्ती तुलनेने मर्यादित आहे. आरोग्य सेवांची व्याप्ती तुलनेने जास्त आहे. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची भूमिका स्पष्ट करा. 2. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. 3. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील समस्या स्पष्ट करा. 4. महाराष्ट्रातील आर्थिक पायाभूत सुविधांमधील विकासासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. 4-4 गुणांच्यासाठी हे प्रश्न येतात. त्यातला पहिला, महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची भूमिका स्पष्ट करा. उत्तर. सहकार चळवळ हे महाराष्ट्राने देशाला दिलेले एक मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सहकार चळवळ हे एक प्रभावी साधन आहे. सहकारी संस्थांची प्रमुख तत्वे ही स्वयंसहाय्यता, लोकशाही, समता व एकता इत्यादींना प्रोत्साहन देणारी आहेत. सुरुवातीला महाराष्ट्रात सहकार चळवळ ही मुख्यत्वे कृषी क्षेत्रातील पतपुरवठ्यापर्यंत मर्यादित होती, परंतु नंतर इतर क्षेत्रातही या चळवळीचा विस्तार झाला. उदाहरणार्थ कृषी प्रक्रिया, कृषी विपणन, सहकारी साखर कारखाने, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, सहकारी दूध उत्पादक संस्था, कापड उद्योग, गृहनिर्माण सहकारी संस्था, ग्राहक भांडारे. 31 मार्च 2017 नुसार राज्यात 1.95 लाख सहकारी संस्था असून त्यांचे 5.25 लाख सभासद आहेत. नंबर 2. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. उत्तर. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजना पुढील प्रमाणे आहेत. 1. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शासनाद्वारे वाजवी दरात दर्जेदार बी बियाणांचे वितरण केले जात आहे. 2. महाराष्ट्रात खत व कीटकनाशक वितरण केंद्रात वाढ करण्यात आली आहे. 3. महाराष्ट्रातील अनेक भागात जलसिंचन सोयींचा विकास केला जात
आहे. 4. महाराष्ट्र शासनाने शेतीपंपांचे विद्युतीकरण आणि मागणीनुसार वीज पुरवठा या धोरणाची अंमलबजावणी केली आहे. 5. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विविध बँकांमार्फत आवश्यकतेनुसार पतपुरवठा केला जात आहे. 6. महाराष्ट्रात सरकारमार्फत कृषी उत्पन्न बाजार समितीची, कृषी उत्पादन निर्यात क्षेत्रांची, फलोत्पादन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. शेतमालाच्या प्रभावी वितरणासाठी शेतकऱ्यांना श्रेणीकरण व बांधणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 7. प्रसार माध्यमांद्वारे कृषी विषयक माहितीचा प्रसार करून कृषी व्यवसाय हा नफा देणारा व्यवसाय आहे हा दृष्टिकोन महाराष्ट्रातील लोकात निर्माण व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. क्रमांक 3. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील समस्या स्पष्ट करा. उत्तर. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील समस्या पुढील प्रमाणे आहेत. 1. शासकीय दप्तर दिरंगाईमुळे महाराष्ट्रात अनेक उद्योग सुरू होण्यास विलंब होतो. 2. महाराष्ट्रात उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्य विकासाच्या संधी तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. 3. महाराष्ट्रात उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या सुधारित तंत्रज्ञानाचा तुलनेने अभाव आहे. 4. महाराष्ट्रातील काही भागात पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे उद्योगातील कच्च्या मालाच्या व पक्क्या मालाच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. 5. महाराष्ट्रात नवीन उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या घटकांचा अभाव आहे. 6. महाराष्ट्रात उद्योगांच्या विकासाच्या बाबतीत प्रादेशिक असमतोल आहे. चौथा प्रश्न. महाराष्ट्रातील आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकारने योजलेले उपाय स्पष्ट करा. उत्तर. महाराष्ट्रातील आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकारने योजलेले उपाय पुढील प्रमाणे आहेत. 1. महाराष्ट्रात सरकारद्वारे वीज निर्मितीच्या क्षमतेत वाढ करण्यावर भर दिला जात आहे. 2. महाराष्ट्रात ग्रामीण विद्युतीकरण, नेटवर्क सुधारणा, ऊर्जा संवर्धन इत्यादींसाठी विविध कार्यक्रम आखले जात आहेत. 3. महाराष्ट्रातील ग्राहकांना सुधारित LPG गॅस योजनांचा थेट लाभ दिला जात आहे. 4. महाराष्ट्रात रस्ता विकास योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यात 3.3 लाख किलोमीटर रस्ते विकसित करण्याचे सरकारचे लक्ष आहे. 5. महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर या 2 शहरात मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आली आहे. 6. महाराष्ट्रातील बंदरांच्या सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र बंदर विकास धोरण सुरू करण्यात आले आहे. या धोरणाअंतर्गत केंद्र शासनाच्या सागरमाला कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले जात आहे. प्रश्न क्रमांक 6. खालील उतारा वाचून काळजीपूर्वक खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आधुनिक युगाची कास धरत देशातील ग्रामीण भाग हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेच्या माध्यमातून जोडण्यासाठी केंद्र शासनाने भारतनेट हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. देशातील 1 लाखाहून अधिक ग्रामपंचायती भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींना हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्याच्या कामात महाराष्ट्र उत्कृष्ट राज्य ठरले आहे. 12,378 ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि झारखंड ही राज्येसुद्धा भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट ठरली आहेत. आता यावरचे प्रश्न पाहूया. 1. केंद्र शासनाने भारतनेट हा कार्यक्रम का हाती घेतला? 4 गुणांच्यासाठी 4 प्रश्न थे. 2. देशातील किती ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे? 3. महाराष्ट्राशिवाय इतर कोणती राज्ये भारतनेटमध्ये उत्कृष्ट ठरली आहेत? 4. इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे याबद्दल तुमचे मत सांगा. 4 गुण असतील. परिच्छेदावरील 4 प्रश्नांची उत्तरं पुढील प्रमाणे. 1. भारतातील ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी केंद्र शासनाने भारतनेट हा कार्यक्रम हाती घेतला आहे. 2. देशातील 12,378 ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. 3. महाराष्ट्राशिवाय उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि झारखंड ही राज्ये भारतनेटमध्ये उत्कृष्ट ठरली आहेत. आणि 4था शेवटचा प्रश्न. उत्तर. इंटरनेटमुळे जगातील कोणत्याही 2 ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीने एकमेकांशी संवाद साधणे व माहितीची देवाणघेवाण करणे शक्य झाले आहे. इंटरनेटद्वारे उद्योगांच्या विकासास आणि संस्कृतीच्या मिलाफास चालना मिळाली आहे. अशा प्रकारे इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे.
धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच व्हिडिओ लेक्चर पाहायला फ्री आहेत, त्यामुळे पहा आणि आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही शुभेच्छा.